हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तुम्हा सर्वांचं किक स्टार्ट गर्ल्स अंतर्गत राबवला जाणारा नई सोच या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या तरुण पिढीमध्ये शिक्षण, करिअर आणि कुटुंब या तिन्ही गोष्टीचा समतोल साधत अनेक मुली मातृत्वाचा नवा प्रवास सुरू करत आहेत. अशा वेळी बाळाच्या आरोग्यासाठी आणि आईच्या निरोगी आयुष्यासाठी स्तनपानाचे महत्त्व जाणून घेणे खूप गरजेचे आहे. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपण आज तरुण मातांच्या मनात असणारे अनेक महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत. स्तनपान कधी सुरू करावे, सुरुवातीचे दूध का महत्त्वाचे असते, दूध कमी वाटल्यास काय करावे, तसेच शिक्षण किंवा नोकरी करत असतानाही स्तनपान कसे सुरू ठेवता येईल याबद्दल जाणून घेणे. आज आपल्या सोबत आहे डॉक्टर करचे मॅडम, ज्या या विषयावर आपल्या सोबत सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर जयश्री करचे मॅडम, तुमचे नई सोच कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर, सर्वात प्रथम तरुण मातांसाठी स्तनपानाचे महत्त्व काय आहे? मानसी, आपण विश्व स्तनपान सप्ताह म्हणून 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टचा काळ आपण सेलिब्रेट करत असतो. स्तनपान म्हणजे बाळाचा हक्क आणि आईची जबाबदारी. स्तनपान हे नवजात बाळांसाठी आणि मातेसाठी हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तासामध्ये आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त आईचं दूध द्यावं. आता पहिला तास का महत्वाचा असतो, तर पहिल्या तासामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे चीक हा येत असतो आणि ते नैसर्गिक लसीसारखं काम करतात आणि त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. त्याच्यामध्ये अ आणि क जीवनसत्व असतात, ते पण महत्वाचे असतात. मग पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला बाळाला ते आईच्या अंगावरचं दूध तेवढंच फक्त पुरेसं आहे. वरनं देणारं पाणी वगैरे काहीच देण्याची गरज नसते आणि हे दूध पचनास अगदी सोपं असतं, हलकं असतं. आईचं दूध हे मेंदूच्या विकासासाठी उत्तम आहे, बौद्धिक क्षमतेसाठी पण अत्यंत फायदेशीर असतं. मग आईसाठी काय फायदा असतो, तर डिलिव्हरीनंतर गर्भाशयाच्या पूर्वस्थितीमध्ये येण्यासाठी स्तनपानामुळे शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन तयार होतं आणि त्याच्यामुळे गर्भाशय लवकरात लवकर आकुंचन पावण्यासाठी उपयोग होतो आणि रक्तस्राव कमी होतो. तसंच गंभीर आजारांचा म्हणजेच स्तनांचा कर्करोग असेल किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेल, टाईप 2 मधुमेह असेल, त्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो आणि आई आणि बाळामध्ये एक भावनिक बंध तयार होतो. तसेच नैसर्गिक गर्भनिरोध म्हणून पण आपण लॅक्टेशनकडे बघू शकतो. त्याला लॅक्टेशनल अमेनोरिया म्हणतो. म्हणजे पहिले 6 महिने पूर्ण स्तनपान देतो, त्यामुळे मासिक पाळी यायला वेळ म्हणजे उशीर होतो आणि म्हणजे प्रत्येकच वेळा हे असं होईल असं नाही, पण हे नैसर्गिक गर्भनिरोध म्हणून काम करतं लॅक्टेशनल अमेनोरिया. हो, तर मॅडम, बाळाच्या जन्मानंतर स्तनपान किती वेळात सुरू करावे? मी मगाशी जसं सांगितलं की पहिला तास हा फार महत्वाचा असतो. कंपल्सरी पहिल्या तासामध्येच आपण लवकरात लवकर जेवढं शक्य असेल तेवढं आपण बाळाला स्तनपान सुरू करावं. त्याचं कारण आहे कोलेस्ट्रॉल म्हणजे चीक, जे पहिलं पिवळसर दूध येतं त्याला आपण कोलेस्ट्रॉल किंवा चीक म्हणतो. त्याच्यामध्ये जीवनसत्व असतात किंवा अँटीबॉडीज असतात आणि ते बाळाच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसंच पहिल्या लसीचं पण काम करतात ते. आणि बाळाची पहिली विष्ठा असते म्हणजे मेकोनियम बाहेर पडण्यासाठी पण दूध मदत करत असतं आणि पचन संस्था पण मजबूत करतं. खूप छान. तर पहिल्यांदाच आई झालेल्या मातांना स्तनपान करताना कोणत्या अडचणी येतात? अनेकदा कसं असते, पहिल्यांदा जी आई झालेली असते तिला शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. तिला पहिल्यांदा बाळाला नीट पकडता येत नाही, म्हणजे लॅच नीट करता येत नाही. दूध देताना, बाळाला पाजताना, दूध देताना किंवा देताना स्तनाग्र आणि निप्पल, स्तनाग्र म्हणजेच निप्पल आणि त्याच्या भोवतीचा जो काळसर भाग असतो त्याला आपण एरिओला म्हणतो. तर एरिओला आणि निप्पल दोन्ही तोंडात व्यवस्थित पकडता येते का नाही ते बघायला पाहिजे. ते व्यवस्थित पकडता आलं तर बाळाला दूध व्यवस्थित पिता येतं आणि बाळाचं पोट भरल्यावर रडता येत नाही. आणि जर बाळाचं पोट तर नीट नाही भरलं तर बाळ रडू लागताना आईला पण डिस्टर्बन्सेस होतात. पहिल्यांदाच आई झालेल्या बाळांना काय वेळी कसं असतं, फ्लॅट निप्पल्स किंवा इन्व्हर्टेड निप्पल्स असा हा प्रकार असू शकतो. फ्लॅट निप्पल्स म्हणजे निप्पल्स बाहेर आलेले नसतात, बोनचं असतं ती स्किन पर्यंतच असतात किंवा काही स्त्रियांचे आतमध्ये गेलेले असतात. तर ते व्यवस्थित आहेत का बघायला पाहिजे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे एरिओला आणि निप्पल्स तोंडात व्यवस्थित जातात का ते बघायला पाहिजे. नसेल जात तर काय स्त्रियांना कसं होतं, क्रॅक निप्पल्स होतात आणि क्रॅक निप्पल्स झाल्यामुळे तिला ते ओढताना आईला पण त्रास होतो, बाळाला व्यवस्थित ओढता येत नाही, बाळाचं पोट भरत नाही आणि त्यामुळं बाळाची चिडचिड होते म्हणा आणि बाळाची चिडचिड झाल्यानंतर आईची चिडचिड होते. तर ह्या गोष्टी नीट बघायला पाहिजेत आईनं की म्हणजे बाळाला नीट पकडता येतंय का, बाळाचं लॅच व्यवस्थित आहे का, म्हणजे निप्पल आणि एरिओला व्यवस्थित जातोय का
निपल्स जर आकडे किंवा इन्व्हर्टेड असेल तर त्याला बाहेर कसं काढता येतील ते बघायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट, बाळाला दूध दिल्यानंतर थोपटता येते का बघायला पाहिजे. कारण काय होतं, आयांना पहिल्यांदा आई झाल्यानंतर बाळाला दूध देतात आणि तसंच ठेवतात. बाळाला पूर्णपणे वर घेतलं पाहिजे आणि एक 10 मिनिट तर कमीत कमी बर्थिंग केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, बाळाचं ढेकर निघतं, बाळाच्या पोटात गॅस होत नाहीत आणि बाळाचं दूध पचनाला पण मदत होते. हो डॉक्टर, अनेक मातांना माझं दूध बाळासाठी पुरेसे नाही अशी चिंता असते. अशा वेळी त्यांनी काय करावे? आईला वाटत असते, सांगते, बाळ वारंवार रडल्यामुळं किंवा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये स्तनांमधनं दूध कमी येत असते, त्यामुळे आईला वाटत असते की माझं दूध बाळाला पुरत नाही का काय. तर अशा वेळी आईनं काय करायला पाहिजे की बाळाची लघवीची संख्या किती आहे ते बघायला पाहिजे. पहिल्या आठवड्यानंतर बाळ 24 तासामध्ये कमीत कमी 6 ते 8 वेळा लघवी करत असते. लघवीचा रंग फिकट पिवळा आहे का किंवा पांढरा असावा. सुरुवातीला बाळाचं वजन कमी होत असते, पण जन्मानंतर 10 ते 14 दिवसांनी वाढू लागते. बाळ दूध पिल्यानंतर सामान्यतः 2 ते 3 तास झोपते. मग ते झोपतंय का हे बघितलं पाहिजे. आईला दूध पाजण्यापूर्वी स्तन जड वाटतात आणि दूध दिल्यानंतर स्तन मऊ आणि हलके वाटतात, हे होतंय का बघायला पाहिजे. खूप छान मॅडम. जर बाळाचं वजन कमी होत असेल किंवा बाळ वारंवार रडत असेल किंवा बाळाचं पोट भरत नसेल तरच लक्षात घ्यावं की बाळाचं वजन कमी व्हायला लागलंय आणि 2-3 तासाच्या आतच उठतंय. मग हे पण बघायला पाहिजे. त्याबरोबर साईड बाय साईड दूध पुरत त्याचं लॅच नाहीये व्यवस्थित, हे पण बघायला पाहिजे. लॅच व्यवस्थित नसेल तर लॅच व्यवस्थित करायला पाहिजे आणि जर दूध पुरत असेल तर झोपलं पाहिजे बाळ आणि लघवी व्यवस्थित झाली पाहिजे. हो, खूप छान मॅडम. तर डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आपल्या आहारात कोणते पौष्टिक पदार्थ खावेत? दूध तयार व्हायला शरीरामध्ये पाण्याची पातळी चांगली असावी लागते, म्हणून आईनं दिवसभरात कमीत कमी 3-4 लिटर पाणी प्यावं, दूध घ्यावं, नारळ पाणी प्यावं, गव्हाची रातण्याची पेस्ट घ्यावी, फळं घ्यावी. तसेच जेवणामध्ये पण काय बदल करायला पाहिजेत आणि घरगुती उपाय पण आपण करू शकतो. घरगुती उपायामध्ये शतावरी कल्परोज 1 चमचा 1 ग्लास दुधातनं घ्यायला पाहिजे. मेथी दाणे रात्री भिजवायचे आणि सकाळी घ्यायचे. मेथीची भाजीचा जेवणामध्ये उपयोग केला पाहिजे. जिरं, बडीशेप 1 चमचा पाण्यामध्ये घालून 1 लिटर पाण्यात घालावं आणि उकळून घ्यावं आणि गाळून दिवसभर पेत राहावं. लसूण फोडणीला वापरावं. जेवणामध्ये अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, सुकामेवा वाढवावा. अंजीर, बदाम ह्या गोष्टींचा वापर भिजवून करावा. भरपूर हिरव्या पालेभाज्या खाव्यात. पालक असू दे, मेथी असू दे, शेपू असू दे, दुधी भोपळा, पडवळ ह्यासारख्या भाज्या खाव्यात आणि नाश्त्याला ओट किंवा दलिया असं खावं. खूप छान डॉक्टर. स्तनपानाच्या काळात कोणते पदार्थ खाणे टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे? जास्त चहा किंवा कॉफीमुळे बाळाची झोप मोड होऊ शकते, म्हणून दिवसातून एखादा चहा घ्यावा आणि झोप कमी झाल्यावर बाळ चिडचिड बनवू शकतं. किंवा पारा किंवा मर्क्युरी असणारे पदार्थ खाऊ नये. आपल्याकडे अल्कोहोल वगैरे काय घेत नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही. फास्ट फूड असू दे, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, त्यामुळं आईला गॅस होतो आणि बाळाला गॅस होऊन पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून कमी फास्ट फूड वगैरे कमी खावं. कोबी, फ्लावर, ब्रोकोली, कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाऊ नये. तिखट मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. खूप छान. नोकरी किंवा शिक्षण करणाऱ्या मातांनी स्तनपान कसे सुरू ठेवावे? नोकरी करणाऱ्या स्त्रियांना स्तनपान आणि नोकरी हे दोन्ही आव्हानात्मक आहेत, पण तुम्ही तुमचं दूध योग्यरीत्या साठवून तुम्ही तुमच्या बाळाला ते देऊ शकता. आता कसं साठवायचं, तर दूध काढताना ब्रेस्ट पंपचा किंवा आपण हाताने दूध काढू शकतो आणि दूध काढून मग ते 3-4 तासांनी पाजू शकतो. मग कसं करायचं, तर ब्रेस्ट पंपनं किंवा हाताने दूध काढायचं आणि ते आपण जर साठवायचं असेल तर रूम टेम्परेचरला ते 4 तास टिकतं. फ्रीजमध्ये ते 4 दिवस टिकतं आणि डीप फ्रीजमध्ये ते 6 महिने टिकतं. मग काय करायचं, तर मग ते तुम्ही तसंच पाजणार का फ्रीजमधनं काढलेलं दूध? तर नाही, डबल बॉयलर पद्धतीने ते गरम करायचं. डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे दुधाचं भांडं आहे ते कोमट करायचं आणि ते वाटी चमच्यानं पाजायचं. आणि पण ज्यावेळेस तुम्ही घरात असाल त्यावेळेस तुम्ही त्यांना स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला पाहिजे बाळाला. मग ब्रेस्ट मिल्कच डायरेक्ट दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर हे साठवलेलं दूध 3-4 तासांनी तुम्ही बाळाला देऊ शकता. हा, खूप छान मॅडम. तर स्तनपान करणाऱ्या मातांसाठी तुमच्या मते सर्वात महत्त्वाचा सल्ला कोणता आहे? स्तनपान करण्यासाठी सुरुवातीला वेळापत्रक न करता बाळाला मागेल तेव्हा दूध द्यावं. बाळाला योग्य पद्धतीमध्ये निपल आणि एअरवेला व्यवस्थित आहे का ते बघायला पाहिजे. म्हणजे बाळाची लॅच व्यवस्थित होते का, बाळ व्यवस्थित घेतोय का आपण हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाळाला दूध देताना पहिल्या ब्रेस्टमधलं म्हणजे पहिल्या स्तनामधलं पूर्णपणे दूध संपवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये स्तनांमध्ये कसं असतं माहितीये का, हाइंड मिल्क आणि फोर मिल्क 2 प्रकार असतात.
तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे येत असतं त्याच्यामध्ये काय असतंय तर त्याच्यामुळे पोषण निर्माण होत नाही. त्यानं तुम्हाला ते पातळ दूध असते, पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्याच्यात साखर जास्त असते आणि प्रथिनं असतात. तर ते तहान भागवण्याचं काम करत असते. आणि नंतरचं दूध म्हणजे हाइंड मिल्क तर ते घट्ट असते, पिवळसर असते, त्यात फॅटचं प्रमाण जास्त असतात, कॅलरीज जास्त असतात आणि त्याच्यामुळं बाळाचं वजन वाढायला उपयोग होत असते. म्हणून काय करायचं, एका बाजूचं स्तन आहे ना पूर्ण रिकामं झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला दूध पाजायचं. म्हणजे तहान आणि भूक दोन्ही पण गोष्टी त्या बाळाच्या पुरेशा होतात. म्हणजे आता जर सपोज एका राईट साईडला दूध पाजतोय तर राईट साईडचं पूर्ण स्तन रिकामं झालं पाहिजे आणि लेफ्ट साईडला पाजायचं. मग आता लेफ्ट साईडचं अर्धवट झाल्यानंतर बाळाचं पोट भरते. मग दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण बाळ घेतोय दूध पाजायला तर त्यावेळेस लेफ्ट साईडचं घ्यायचं आणि लेफ्ट साईडचं रिकामं झाल्यानंतर मग राईट साईडला घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं तर पहिले 6 महिने त्या आईनं फक्त बाळाला अंगावरचं आणि अंगावरचंच दूध द्यायचं. अंगावरच्या दुधामध्ये वर पाणी वगैरे पाजायची काही गरज लागत नसते. पहिल्या 6 महिन्यामधलं जे अंगावरचं दूध आहे त्याच्यामध्ये सगळी पोषण तत्व असतात आणि बाळाच्या वाढीला, विकासाला, मेंदूच्या विकासाला हे सगळे गरजेचे असतात. आता त्याच्याचबरोबर बाळाची काय काळजी घ्यायची आईनं तर बाळाची काळजी घेताना बाळाची रूम स्वच्छ ठेवली पाहिजे, बाळाचे कपडे स्वच्छ डेटॉलमध्ये धुतले पाहिजेत, बाळाला हात लावताना आईनं पण पूर्ण हात डेटॉलनं वगैरे क्लीन केले पाहिजेत. त्याच्यानंतर बाळाला दूध पाजल्यानंतर बर्पिंग केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण थापटून त्याचं ढेकर काढलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट, घरातल्या बाळाचे मुक्के वगैरे कुणी घेतले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं टाळू भरलं नाही पाहिजे, काजळ नाही घेतलं पाहिजे आणि जेवढं शक्य असेल तेवढं डॉक्टरांनी दिलेले सल्ले पाळावेत. त्याच्यानंतर स्वतः त्यांचे डॉक्टर घेऊन येत, बाळाला काय सर्दी खोकला झाला पिडियाट्रिशियनला दाखवून घ्यावं, त्याच्या ज्या लसी आहेत त्या लसी त्या टाइमला व्यवस्थित पद्धतीत द्याव्यात. एवढी तरी काळजी घेणं गरजेचं आहे. खूप छान डॉक्टर. धन्यवाद जयश्री मॅडम. थँक्यू. डॉक्टर जयश्री गच्चे मॅडम, आज दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी तुमचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, मातृत्वाचा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो, पण योग्य माहिती, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा आधार असेल तर हा प्रवास अधिक सुंदर आणि निरोगी होऊ शकतो. स्तनपान फक्त बाळाला दूध पाजण्याचा विषय नाही, तर आई आणि बाळ त्यांच्यातील प्रेम, विश्वास आणि निरोगी भविष्यासाठी मजबूत पाया आहे. तुमच्या ओळखीतील एखादी तरुण आई, होणारी आई किंवा नवविवाहित जोडपे असेल तर हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. योग्य माहिती हीच सर्वोत्तम त्यांच्यातील प्रेम, विश्वास आणि निरोगी भविष्यासाठी मजबूत पाया आहे. मी मानसी आजचा कार्यक्रम इथे संपवते. पुन्हा भेटूया नई सोचच्या आणखीन एका प्रेरणादायक भागात. तोपर्यंत निरोगी राहा, जागरूक राहा आणि ऐकत राहा मानदेशी रेडिओ. धन्यवाद मॅम. धन्यवाद.